नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण वनरक्षक भरती संदर्भातली संपूर्ण माहिती बघणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नक्की वनरक्षक भरतीमध्ये किती विद्यार्थी बसले होते, त्यातले किती विद्यार्थी क्वालिफाय ठरले आणि किती तारखेपासून परीक्षा सुरू होणार आहे, म्हणजे मैदानी चाचणी थोडक्यात सुरू होणार आहे आणि रिझल्ट काय असेल वगैरे किंवा कट ऑफ किती लागेल इथपर्यंत डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलला आपल्या नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून तुम्हाला असे सगळे पुढचे जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मिळवता येतील. बघा, वनरक्षक भरतीबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन सांगायची झाली तर टोटल जी जाहिरात होती वनरक्षक भरतीची ही 2138 जागांची होती. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. याच्यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती. 2138 जागांसाठी जी भरती प्रक्रिया राबवली ऑगस्ट महिन्यामध्ये, त्याचा रिझल्ट हा आता 6 जानेवारीला म्हणजे कालच लागलेला आहे. तो सुद्धा 2138 जागांसाठीचा पूर्ण रिझल्ट न येता पेसा वगळून, म्हणजे पेसा ऍक्ट अंतर्गत ज्या काही जागा होत्या त्या वगळून आपल्याला 1256 जागांची जाहिरातीचा रिझल्ट आला. म्हणजे जो काही 6 तारखेला आपल्याला 6 जानेवारीला रिझल्ट बघायला मिळाला काल, तर तो 1256 जागांचा आहे. ओके, आता ह्या जागांचा जो रिझल्ट आला याच्यामध्ये जी विद्यार्थी संख्या आहे ती पण थोडीशी महत्वाची आपल्याला बघणं किंवा ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. रिझल्टसाठी त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपल्याला आकडा काय राहील किंवा कट ऑफ काय राहील या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी बघा, 1256 जागांसाठी साधारणतः 3,95,768 विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता. 3,95,768. आणि ही जी काही आकडेवारी आहे ना, ही संपूर्ण 11 वनवृत्तांचे बरं का. म्हणजे 11 वनवृत्त म्हणजे कुठले, जसं आता ठाणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली असे जे काही वनवृत्त आहेत ना, ह्या वनवृत्तांपैकी हे 11 वनवृत्तांपैकी 1256 जागांची जी जाहिरात होती त्याच्यासाठी 3,95,768 विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता. त्याच्यातून आपण म्हणतो की क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 2,71,838 इतकी मोठी आहे. 2,71,838 हे क्वालिफाईड. क्वालिफाय म्हणजेच काय, आता हे पोलीस भरती तुम्ही सगळ्यांनी दिलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पोलीस भरतीमध्ये मैदानीमध्ये क्वालिफाय हा विषय कसा होता, 50 मार्क्सची आपली मैदानी होती, त्याच्यापैकी 25 मार्क्स ज्याला मिळालेत, 25 मार्क्स ज्याला मिळालेत हा क्वालिफाय होता. मेरिट कितीचा काय ह्या नंतरच्या गोष्टी, क्वालिफाय हा विषय आहे ना, हे समजून घ्या. तुम्हाला पोलीस भरतीमध्ये 50% मार्क्सचा विषय होता मैदानीमध्ये, म्हणजे 50 पैकी 25 मार्क्स, म्हणजे थोडक्यात 50% मार्क्स. तसं इथे वनरक्षकसाठी 45% मार्क्स मिळवणं अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 45% मार्क्स मिळवणं अनिवार्य आहे, म्हणजे ते 120 पैकी होतात 54 मार्क्स. याचा अर्थ 54 पेक्षा जास्त मार्क्स किंवा 54 पेक्षा जास्त मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये 2,71,838. ओके, एवढ्या विद्यार्थ्यांनी काय केलेले आहे, 45% पेक्षा जास्त म्हणजे 54 पेक्षा जास्त मार्क्स मित्रांनो घेतलेले आहेत. आणि यांची मैदानी परीक्षा किंवा मैदानी चाचणी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये 17 जानेवारीला सुरुवात होणार आहे. साधारणतः ही शक्यता आहे 17 जानेवारी पासून वनरक्षक भरतीची मैदानी चाचणी चालू होणार आहे. आणि ही प्रत्येक वनवृत्तानुसार जितके दिवस लागतील त्या हिशोबाने चालेल. फॉर एक्झाम्पल त्याने असं सांगितलंय की 14 दिवस ते 44 दिवस, 14 दिवस ते 44 दिवसाच्या आतमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार. म्हणजे काही जे छोटे वनवृत्त आहेत ज्यांची जाहिरात छोटी आहे तर त्यांच्या जाहिरातीमध्ये 14 दिवसात पण काम होऊ शकतं, सगळं मैदानी संपू शकतं. आणि ज्या विद्यार्थ्यांची संख्या एखाद्या ठिकाणी जास्त असेल तर तिथे तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे. फॉर एक्झाम्पल ठाणे जर घेतलं आपण तर ठाण्यामध्ये 54 पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 80,207 इतकी आहे. 80,207. मग त्यांच्यासाठी ऑब्व्हियसली जास्त दिवस लागणार आहेत. मग ते 40 दिवस लागू शकतात, 44 दिवस लागतात. ते वेळापत्रक तुम्हाला येणारच आहे. ओके, पण हे एक न्यूज आहे की 17 तारखेपासून मैदानी चाचणी सुरू होईल. 14 ते 44 दिवसामध्ये मैदानी चाचणी संपूर्ण संपेल आणि त्याच्यानंतर रिझल्ट वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू राहतील. समजताय? आता ना एक उदाहरण म्हणून काय कट ऑफ राहू शकतं, प्रॉपर आकडेवारी सहित एक उदाहरण घेऊ आपण. ठाणे वनवृत्ताचंच उदाहरण घेऊ. ठाणे वनवृत्तामध्ये काय परिस्थिती आहे थोडंसं समजून घेऊया. बघा, ठाणे वनवृत्ताचा जर विचार केला तर ठाणे वनवृत्तामध्ये पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, मी ठाण्याबद्दल बोलतोय, ठाणे वनवृत्तामध्ये पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या होती 1,14,307. 1,14,307 विद्यार्थ्यांनी काय केलेलं होतं, पेपर दिलेलं होतं ठाणे वनवृत्तामध्ये. ओके, आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की 54 पेक्षा जास्त मार्क्स, 54 किंवा 54 पेक्षा जास्त मार्क्स म्हणजे 45% म्हणतो आपण, मार्क्स घेणारे जे विद्यार्थी आहेत
या विद्यार्थ्यांची संख्या आहे 80,207. 80,207 एवढी मोठी विद्यार्थी संख्या यांची. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की 80,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 54 पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत. ओके, याच्यामध्ये 80,207 विद्यार्थी जे आहेत ना, याच्यामध्ये टॉपर आहे 116चा. म्हणजे लेखी परीक्षेमध्ये सर्वाधिक मार्क्स जे ठाण्यामध्ये मिळवले ते 116 आहेत. त्याच्यावरती 2 विद्यार्थी आहेत, त्याच्यानंतर 114 वरती काहीतरी 8 विद्यार्थी आहेत, 112 वरती 15 विद्यार्थी आहेत. म्हणजे हा असा आकडा आहे. तो आकडा 461 विद्यार्थी हे 104 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणार आहेत. म्हणजे 106 पासून पुढे 106, 108, 110 असा 461 विद्यार्थ्यांचा आकडा आहे. ओके, आणि पूर्ण प्रॉपर मी आकडेवारी तुम्हाला देणार आहे, म्हणजे कुठले विद्यार्थी किती किती काय 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 काय. 80 पेक्षा जास्त मार्क्स, 80 पेक्षा जास्त 80 प्लस मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो आकडा आहे हा जवळजवळ 22,000 पेक्षा जास्त आहे. 22,367 एवढा मोठा आकडा आहे. म्हणजे 22,367 विद्यार्थ्यांनी 80 पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेत. आता इथं कॅटेगरी वाईज मी वेगळं केलेलं नाही, समजतं. मी सगळं ओव्हरऑल सांगतोय, मुलांना पकडून मुलींना पकडून असं सगळं एक सांगतोय. 22,367 मुलं ही 80 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणार आहेत. आता याच्यातून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एक गोष्ट लक्षात आला असेल की साधारणतः कट ऑफ काय राहील. भले त्या 54 वाल्या विद्यार्थ्याला घेतलं तरी, जरी त्याने आउट ऑफ जरी मारलं, 80 पैकी 80 जरी मैदानी मारलं तरी सुद्धा सिलेक्शन होणार नाही, हे गॅरंटी आहे. समजतंय. म्हणून तुमच्या लक्षात येत असेल की साधारणतः आकडेवारी काय राहू शकते. म्हणजे वनरक्षक मध्ये मी ठाण्याचं उदाहरण म्हणून सांगतोय, असं प्रत्येक जिल्ह्याचं तुम्हाला काढता येईल. ठाणे वनवृत्तामध्ये रिझल्ट आपल्याला काय बघायला मिळू शकतं, समजताय. तो रिझल्ट आपल्याला बघायला मिळू शकतो. एक साधारण आकडेवारी सांगतो तुम्हाला मी. आता 80 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 22,367 इतकी आहे. आता बरेच युट्यूबर किंवा बरेच जे काही इन्फॉर्मेशन देणारी लोक आहेत तर त्यांच्यामध्ये असं म्हणणं आहे की ज्याला 100 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेत तर तो त्याचा जो ग्राउंड आहे हा खूप कमी आहे वगैरे. ओके, मी असं म्हणत नाही की सगळ्यांचंच कमी असेल काही मुलांचं कमी असू शकतो, समजताय. म्हणजे अगदी जो टॉपर आहे समजा 116चा तर त्याचाही तेवढा ग्राउंड असेल नसेल माहित नाही, बरोबर. पण ऍव्हरेज जर विद्यार्थ्यांचा विचार केला तर वनरक्षक भरती देणारा विद्यार्थी आहे कोण, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल. याच्यामध्ये मोठा वर्ग हा पोलीस भरतीचा आहे. पोलीस भरती करणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे नक्की कट ऑफ कशा पद्धतीनं राहील हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, आता याच्यामध्ये त्यांचा मैदानी चांगला आहे. तुम्हाला मी मुलांच्या बाबतीत सांगू शकतो. आता मी अकॅडमी चालवतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की साधारणतः जो मुलगा आउट ऑफच्या रेंजचा होता पोलीस भरतीमध्ये तो वनरक्षक भरतीमध्ये साधारणतः 20 मिनिटाच्या आतमध्ये येतो, 20 मिनिटापर्यंत येतो. ते 17 मिनिटात येणं तेवढं वाटतं तेवढं सोपं नाही. येणार विद्यार्थी पण ते खूप रेअर असतील, म्हणजे त्यांची संख्या खूप कमी असेल. 20 मिनिटं, 19 मिनिटं, 18 मिनिटं, 18 क्रॉसच बऱ्यापैकी. 18 ते 20 मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. ते 22 पर्यंत वाढू शकतं आणि 22च्या पुढच्यांचं तर मुश्किल आहे. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे तेवढ्या मार्क्सचा जर विचार केला तर, समजताय. कारण तिथे 10-10 मार्क्सची डायरेक्ट जम्प चालते 20 मार्क्स पर्यंत, नंतर 5-5ची चालते. त्याच्यामुळे तिथे तुम्हाला मार्क्स मिळवणं खूप गरजेचं आहे. आणि हा जो रिझल्ट असणार आहे हा पूर्णपणे मैदानीवरती जाणार आहे. ज्याची मैदानी चांगली आहे त्याला चांगला रिझल्ट येऊ शकतो, बरोबर. मुलींच्या बाबतीत पण तसंच आहे. 12 मिनिटं जरी म्हटलं आपण 3 किलोमीटरला तरी पण साधारणतः वेळ घेणारी संख्या जी आहे हे ऍव्हरेज आता 14 प्लस आहे. 14 ते 15 मध्ये बऱ्याच मुलींची संख्या आहे. 13 प्लस पण असणारे भरपूर आहेत. आउट ऑफ मारणारे सुद्धा आहेत. मी असं अजिबात म्हणत नाही की इथं मारत नाहीत आउट ऑफ, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की इथे एमपीएससी क्राऊड आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ती इतर विद्यार्थी संख्या आहे त्याच्यामुळे इथं संख्या किंवा जो मार्क्स आहे तो जास्त असला तरी घाबरण्याचं कारण नाही. तुम्हाला तिथे त्यांची ग्राउंड किंवा मैदानी कमी असणार आहे असं बरंच म्हटलं जातं. पण मला असं वाटतं की हा जो कट ऑफ आहे, मी एक अंदाज सांगतो तुम्हाला, ग्राउंड प्लस लेखीचा कट ऑफ हा साधारणतः 150 ते 160च्या दरम्यान जाऊ शकतो. 150 ते 160 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. आणि हे फायनल तुम्हाला ऑब्व्हियसली मैदानी चाचणी झाल्यानंतर तर प्रॉपर कळणारच आहे. पण एक अंदाज आपण सांगतोय की 150 ते 160च्या दरम्यान ओपन कॅटेगरी कट ऑफ जाण्याची दाट शक्यता आहे. आणि कॅटेगरीवाले असतील ते 140 ते 150, 156च्या रेंजमध्ये जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे तो एक स्लॉट राहू शकतो. वेगवेगळ्या कॅटेगरीला वेगवेगळं नक्कीच राहणार आहे. मुलींमध्ये कुठेतरी 10 मार्क्सची अजून खाली येण्याची शक्यता आहे, तेवढंच. बाकी ऍव्हरेज तशाच पद्धतीने राहील. मैदानी तुमचं जर अजून तेवढं झालं नसेल तर तेवढं करण्याचा प्रयत्न करा. 17 जानेवारीपासून मैदानी सुद्धा सुरू होणार आहे. ठीक आहे, आजचा व्हिडिओ हा पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.